नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज मी दुपारच्या जेवणासाठी बनवलेला आहे सिमला मिरचीचा झुणका. एकदम झणझणीत आणि चमचमीत असा हा झुणका तयार झालेला होता. सिमला मिरचीची भाजी तर आपण नेहमीच करत असतो, पण अशा प्रकारचा जर झुणका बनवून बघितलात तर खरंच खूप छान वाटतो खायला. आणि हा जो झुणका आहे तो कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत किंवा साध्या पोळ्यांसोबत सुद्धा खूप छान वाटतो. तर हा सिमला मिरचीचा झुणका बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 मोठ्या सिमला मिरची, 2 टोमॅटो, 2 कांदे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे. तर सर्व साहित्य जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ते आपण बारीक कट करून घ्यायचं आहे. तर सर्व साहित्य जे आहे ते एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे, चिरून घ्यायचं आहे. आणि इथे मी सर्व साहित्य जे घेतलेलं आहे ते असं बारीक चिरून घेत आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कांदा, मिरची, टोमॅटो उभं आडवं चिरून घ्यायचं, म्हणजे अगदी बारीक चिरल्या जाते आणि त्यामुळे जो झुणका आहे तो खरंच खूप छान तयार होतो. तर इथे मी सिमला मिरचीमध्ये जे बी आहे ते सर्व काढून घेत आहे. तर ह्यामध्ये आपण बी घालणार नाही आहे. तर अशा पद्धतीने ह्यामधलं जे बी आहे सिमला मिरचीमधलं ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि हा जो सिमला मिरचीचा झुणका आहे तो तुम्ही दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही अशा प्रकारचा झुणका करून देऊ शकता. आणि अशा प्रकारचा झुणका जो आहे तो ज्वारीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान वाटतो, पण पोळ्यांसोबतसुद्धा पराठ्यांसोबतसुद्धा खूप मस्त असा वाटतो हा झुणका खायला. तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचा जो झुणका आहे तो. तर इथे मी सर्व जे साहित्य घेतलं होतं ते सर्व चिरून घेतलेलं आहे. आता इथे मी फोडणी देत आहे. तर एका नॉनस्टिकच्या पॅनमध्येच मी हा झुणका तयार करत आहे. तर पॅनमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल घालून घेतलं आहे, कारण झुणका तयार करायचा आहे तर त्यामुळे त्याला तेल जरा जास्तच घालायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं मोहरी घालून घेतलं. जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर आता बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि सिमला मिरचीसुद्धा मी घालून घेत आहे. तर सर्व साहित्य जे आहे ते घालून घ्यायचं आणि छान लालसर रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर परतून घेतली तर कांदा आणि सिमला मिरची जी आहे ती जवळजवळ 50% शिजून जाते आणि झाकण ठेवून छान अशी वाफ येऊ द्यायची. तर 5 मिनटं मी परतून घेतलेलं आहे झाकण ठेवून. तर बघू शकता छान अशी शिजलेली आहे सिमला मिरची आणि कांदा. त्यानंतर आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतला आणि इतर आता मसाले घालून घेत आहे. तर त्यामध्ये मी अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातली आहे, 1 चम्मच तिखट घातलेलं आहे आणि पाव चम्मच हळद घातली आहे. मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे तिखट जरा प्रमाणातच घालायचं आहे. सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत छानपैकी. आता वरून मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे. मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत ह्यामध्ये. त्यानंतर आता मी ह्यामध्ये 1 छोटी वाटी बेसन घालत आहे. तर हे बेसन मी भाजलेलं नाही आहे, कच्चंच आहे. ह्यामध्ये तुम्ही भाजलेलं बेसनसुद्धा घालू शकता. आता हे जे बेसन घातलेलं होतं ते छान परतून घ्यायचं आहे ह्या भाजीमध्ये. आणि पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण सिमला मिरची, कांदा, टोमॅटो ह्याच्या मॉइश्चरमध्येच हे जे बेसन आहे चण्याच्या डाळीचं पीठ आहे तर ते छान शिजल्या जाते.
आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. जवळजवळ 10 मिनिटांमध्ये हे जे बेसन पीठ घातलेलं होतं ते छान शिजल्या गेलेलं आहे, बघू शकता. आणि ह्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर मस्त असं हा सिमला मिरचीचा झुणका तयार झालेला आहे. परतवून घेतलं. पुन्हा मी 5 मिनिटं वाफ येऊ दिली. मस्त असा हा झुणका तयार झालेला आहे. चवीला खरंच खूप अप्रतिम लागतो. अशा प्रकारचा झुणका नक्की करून बघा तुम्ही पण. आणि वरून हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. तर ही आजची तुम्हाला सिमला मिरचीच्या झुणक्याची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.